नमस्कार, अश्विनी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। नाश्ता म्हटलं की रोज रोज काय बनवायचं वेगळं, तर आज आपण अशीच एक नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत। तर ह्या नाश्त्यासोबत लागणारी चटणीसुद्धा आपण पाहणार आहोत। हा नाश्ता बनवायला अजिबात जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 ते 10 मिनिटात तुम्ही नाश्ता आणि चटणी रेडी करू शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपल्या सुरुवात करूया। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केले तर आज आपण अतिशय पौष्टिक असे धिरडे बनवणार आहोत। त्यामध्ये सर्व ज्या भाज्या आहेत त्या वापरून आज आपण मस्त असे गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवणार आहोत। तर या ठिकाणी मी घेतलेली आहे एक शिमला मिरची, सर्व जिन्नस मी छान बारीक कापून घेतलेले आहे, गाजर किसून घेतलेला आहे, त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा, 2 हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो बारीक कापलेली कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे सर्व ज्या भाज्या आहेत त्यांची क्वांटिटी तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या तुम्हाला यामध्ये घालायच्या असेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। त्यानंतर आपल्याला एका मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटीभर एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। घरातली कुठलीही एखादी वाटी घ्या, त्याने मोजून आपल्याला हे पीठ घ्यायचं आहे, किंवा मेजरिंग कप असेल तर त्याने मोजून तुम्ही 1 वाटीभर किंवा 1 कपभर एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर लगेच 2 चमचे रवा टाकायचा आहे। आता रवा तुम्ही कुठलाही वापरू शकता, जाड बारीक। त्यासोबतच यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तांदळाचं पीठ नसेल तर ज्वारीचं पीठ टाका, किंवा जर ज्वारीचंही पीठ नसेल तर 2 चमचे तुम्ही बेसन पीठ वापरू शकता। त्यानंतर चवीनुसार लगेचच मीठ टाकून घेऊया, सर्व जिन्नस छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लगेचच आपल्याला याचं मस्त पातळ असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आता मी ज्या वाटीने मोजून गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मी तुम्हाला पाण्याचा एक अंदाज सांगणार आहे। तर सुरुवातीला 1 वाटीभर पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं करून आपल्याला या पिठामध्ये मिक्स करायचं आहे, एकदाच सर्व पाणी वापरू नका, नाही तर आपलं जे मिश्रण आहे हे पातळ होण्याची शक्यता आहे। आता मी थोडं थोडं करून ह्याची मस्त असे पातळ बॅटर तयार करून घेणार आहे। तर आता थोडं थोडं करून सर्व पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे। पाण्याची आवश्यकता लागली तर अजूनही पाणी आपण यामध्ये घालणार आहोत। तर आता टोटल मला बरोबर ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने मोजून बरोबर 2 वाटी पाणी या ठिकाणी मला हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे। तर या पिठाची कन्सिस्टन्सी काहीशी अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे, अगदी जास्त पातळ किंवा घट्ट ठेवू नका, नाही तर आपल्याला त्याचे धिरडे जे आहे हे व्यवस्थित अजिबात येणार नाही। तर आता धिरड्यांसाठीचं जे पीठ आहे ते आपलं इथे तयार झालेलं आहे। हे पीठ आपल्याला अजिबात फर्मेंट करण्याची गरज नाही, लगेचच आपण ह्यापासूनचे जे धिरडे आहे ते तयार करणार आहोत। आता यामध्ये सर्व ज्या कापून घेतलेल्या भाज्या आहेत त्या मी आता टाकून घेणार आहे। जर तुम्ही हे लहान मुलांना नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये जर देणार असेल तर हिरवी मिरची तुम्ही स्किप करू शकता, किंवा हिरव्या मिरचीचं जे प्रमाण आहे ते तुम्ही कमी करू शकता, किंवा लहान मुलं जर भाज्या खात नसेल तर अशा पद्धतीचे धिरडे तुम्ही त्यांना नक्कीच देऊ शकता, ते सुद्धा ते आवडीने खातील। थोडीशी यामध्ये मी आता लाल मिरची पावडर टाकत आहे, अगदी पाव चमचा मी हळद आणि लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे, कारण आपण हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे, त्यासाठी लाल मिरचीचं जे प्रमाण आहे मी हे थोडंसं कमीच ठेवलेलं आहे। तर सर्व भाज्या आता ह्या मिश्रणामध्ये छान अशा एकजीव करून घेऊया आणि लगेचच आपल्याला याचे धिरडे बनवायला घ्यायचे आहे। तर एकदा तुम्ही ह्या पिठाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, आपलं जास्त पातळही ठेवलेलं नाही आणि घट्टही नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। लगेचच आता धिरडे बनवायला घेऊया। तर गॅसवर मी पॅन अगोदरच गरम होण्यासाठी ठेवलेला होता, लगेचच 2 चमचेवर आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। कुठलेही धिरडे किंवा डोसे बनवायचे असेल तर त्याला जाळी छान पडण्यासाठी आपल्याला जो तवा आहे हा पूर्णपणे कडकडीत गरम करून घ्यायचा आहे आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे। मोठा ठेवल्याच्या नंतर आपण त्यावरती जे बॅटर आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि मस्त अशी त्याला जाळीही पडते। बॅटर टाकल्याच्या नंतर आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती मंद करायची आहे आणि वरची बाजू पूर्णपणे सुकेपर्यंत आपल्याला अजिबात त्याला पलटवायची नाही। वरची बाजू सुकली की त्यानंतर पलटवायची आणि खालच्या बाजूने सुद्धा आपल्याला छान असा जे धिरडं आहे ते छान भाजून घ्यायचं आहे। तर आता दोन्हीही बाजू माझ्या छान भाजून तयार झालेले आहे, तुम्ही पाहू शकता रंग तर अगदी छान आलेला आहे आणि हे भाजण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी पटपट होतात। तवा तापला की लगेच पटापट हे जे धिरडे आहे होतात। तर पुन्हा एकदा आता दुसरं जे धिरडं आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे। 2 चमचेभर तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा गॅस मोठा ठेवायचा आणि जे मिश्रण आहे हे टाकून घ्यायचं आहे। धिरड्याचं मिश्रण टाकल्याच्या नंतर काही सेकंदासाठी गॅस मोठाच ठेवायचा, त्यानंतर लगेच कमी करायचं। वरची बाजू पूर्णपणे सुकेपर्यंत त्याला पलटवायचं नाही, वरची बाजू पूर्णपणे सुकली की त्याला पलटवून घ्यायचं आणि खालच्या बाजूने सुद्धा मस्त असा भाजून घ्यायचा आहे। दोन्हीही बाजू खमंग भाजल्याच्या नंतर हे जे धिरडं आहे हे काढून घ्यायचं आहे।
तर तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले जे धिरडे आहे इथे हे तयार झालेले आहे। सेम पद्धतीने सर्व जे धिरडे आहे ते मी तयार करून घेतलेले आहे। अतिशय साधे आणि सोपे आहे, एकदा बनवायला लागलं की अतिशय पटपट हे जे धिरडे आहे हे तयार होतात। तर हे धिरडे तुम्ही असेचही खाऊ शकता किंवा चटणीसोबत जर खायचे असेल तर तुम्ही चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। तर चटणी कशी बनवायची ते पाहूया। तर चटणी ही अतिशय साधी आणि सोपी आहे। साऊथ इंडियन पद्धतीची चटणी आज आपण तयार करणार आहोत। नेहमीची तीच खोबऱ्याची चटणी खाऊन जर कंटाळा आला असेल तर ह्या पद्धतीची चटणी एकदा जरूर ट्राय करून पहा, अतिशय मस्त लागते। ह्या धिरड्यांसोबत किंवा कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्ही ही खाऊ शकता। आता ह्या चटणीसाठी काय काय साहित्य आपल्याला लागणार आहे ते पाहूया। तर 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे, त्यानंतर 5 ते 6 लसणाच्या कळ्या, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो, अर्धा इंच आलं, 5 ते 6 चिंचाचे बुटके, सुक्या 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहे, कोथिंबीरचे देठं घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेले आहे। त्यासोबतच इथे मी घेतलेले आहे ज्या भाजक्या डाळ्या, त्याला डाळवं असेही म्हणतात। तर 3 चमचे डाळ्या घेतलेल्या आहे आणि 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे। आता ह्या डाळवांच्या ऐवजी तुम्ही चणा डाळ वापरली। सर्वात अगोदर एक जाड तळाची कढई घ्यायची, त्यावरती 2 ते 3 चमचे आपल्याला तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की लगेचच आपल्याला यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे। जिऱ्याची छान अशी फोडणी करून घ्यायची आहे। जिरं तेलात छान तडतडलं की लगेचच आपण यामध्ये उडदाची जी डाळ आहे ती टाकून घेऊया। ती सुद्धा काही सेकंदासाठी तेलावरती आपल्याला परतवून घ्यायची आहे। हलकासा तिचा रंग चेंज झाला की लगेचच आपण यामध्ये जी भाजलेले डाळवं आहे ते सुद्धा टाकून घेऊया। यामध्ये डाळवांच्या ऐवजी तुम्ही चणा डाळ जी असते ती सुद्धा घालू शकता। आता माझ्याकडे डाळवं असल्यामुळे मी यामध्ये डाळवं वापरलेलं आहे। चणा डाळ वापरली तरीही काहीच हरकत नाही। तर आता ही चणा डाळ सुद्धा टाकून घेऊया। आता मी यामध्ये 3 चमचे ही चणा डाळ वापरलेली आहे। थोडंफार प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त ठेवू शकता। तर ही पण काही सेकंदासाठी तेलावरती परतवून घेऊया। ही साऊथ इंडियन पद्धतीची चटणी आहे, तर ही कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत तुम्ही खाऊ शकता। ज्या सुक्या मिरच्या आहे त्या सुद्धा टाकून घेऊया आणि बाकीचे राहिलेले जिन्नस सुद्धा आपण आता यामध्ये घालून घेऊया आणि छान असं 1 ते 2 मिनिटासाठी मऊ होईपर्यंत हे सर्व जिन्नस आपण शिजवून घेऊया। तर सुरुवातीला 1 ते 2 मिनिट आपण अशाच पद्धतीने मिक्स करायचं आणि शिजवून घ्यायचं आहे। थोडेसे हलकेसे मऊ झाले की लगेच यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि 1 चमचाभर लाल मिरची पावडर टाकायची आहे। आता तिखटाचं जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी किंवा जास्त ठेवू शकता आणि ह्या चटणीमध्ये तुम्हाला काही गोष्टी स्किप करायच्या असल्या तर त्यासुद्धा स्किप करू शकता। काही मिनिटासाठी आपण हे मिक्स करून घेऊया आणि अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये घालून घेऊया आणि गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे। पाणी थोडंसं आटू द्यायचं। मोठा गॅस ठेवून आपल्याला हे जे पाणी आहे थोडंसं आटवून घ्यायचं आहे, परंतु सतत मिक्स करायचं। पाणी थोडंसं आटलं गेलं की लगेच गॅस बंद करायचं आणि सर्व जिन्नस व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहे। थंड झाल्याच्या नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता बाकीचं दुसरंही कुठलंही साहित्य यामध्ये टाकण्याची आवश्यकता नाही, कारण आपण फोडणीमध्ये सर्व जिन्नस घातलेले होते। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे। थंड पाणी या ठिकाणी मी वापरलेलं आहे। आता चटणी तुम्हाला घट्ट पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर मस्त अशी स्मूथ आपण पेस्ट तयार करून घेतलेली आहे। चटणी आपली इथे तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। रंगही काय छान आलेला आहे आणि टेक्स्चरसुद्धा मस्त आलेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला तेलाची फोडणी घालायची आहे। एका दुसऱ्या भांड्यामध्ये ही चटणी आता मी काढून घेणार आहे आणि वरतून तेलाची फोडणी टाकून घेणार आहे। अशीचही खाल्ली तरीही चालेल, तेलाची फोडणी घातली नाही तरीही चालेल। तर आता ही चटणी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतल्याच्या नंतर तेल इथे मी पळीभर छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। यामध्ये काही मोहरीचे दाणे टाकून घेतलेले आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचे, कढीपत्त्याचे पानं टाकायचे आणि ही कडकडीत तेलाची फोडणी मस्त अशी ह्या चटणीवरती घालून घ्यायची आहे। तर चटणी आपली इथे तयार झालेली आहे। ही चटणी बनवून तुम्ही आरामात 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही, मस्त अशी टिकते। कुठल्याही नाश्त्याच्या पदार्थासोबत इडली, डोसा, उत्तपम यासोबत तुम्ही ही चटणी खाऊ शकता, अतिशय भन्नाट लागते। तर एकदा तरी जरूर ही ट्राय करून। तर मस्त असे एकच वाटी गव्हाच्या पिठापासून पौष्टिक असे आपले जे धिरडे आहे आणि चटणी आहे ती खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही तुम्ही नाश्त्यासाठी किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। अतिशय साधे आणि सोपे आहे, अगदी कुठलीही पूर्वतयारी न करता 5 ते 10 मिनिटात तुम्ही हे तयार करू शकता। तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।